हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी आहे सँडविचची. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल, संडे स्पेशल सँडविच खायची इच्छा झालेली. चपाती भाजी आपल्याला खाऊ वाटत नाही, संडेला काहीतरी स्पेशल असं लागतंच. तर आम्ही सँडविच करायचं ठरवलं. तर इकडे तयारी चालू झालेली आहे. अनियन चॉप करतो आहे माझा नवरा, तो मला संडेला मदत करतो खूप सारी. आणि इकडे टमॅटो पण चिरून घेतो आहे. तो सगळं चॉपिंगचं वगैरे मला करून देतो, किंवा म्हणजे खूप त्याची मदत होते मला संडेला. तर मी ना सँडविच करते आहे ब्राऊन ब्रेडचं. तर मी इकडे ब्राऊन ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे. तर खूप इझी आहे ही रेसिपी, एकदम झटपट होते. आणि मी पोटॅटो पण इकडे बॉईल करून घेतलेलं. तर पोटॅटो बॉईल केलेलं मी तुम्हाला दाखवलं नाही आहे. तर चला मी डायरेक्ट आता तुम्हाला रेसिपी शेअर करते. आणि हे आहे पुदिना, कोथिंबीर, मिरचीची चटणी मी करून घेतलेली आहे. तर ते वाटून घेतलं मिक्सरला आणि ते स्प्रेड केलेलं आहे. आणि त्यानंतर जे मी पोटॅटो बॉईल केले होते ते स्मॅश करून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे ब्रेडवरती. आणि त्यावरती आपण हे आपलं नॉर्मल काकडी, टोमॅटो, कांदा वगैरे असं लावून घेणार आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाकी काही मसाले ॲड करू शकता. मी याच्यामध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल करणार आहे, कारण आम्हाला तसं सिम्पलच आवडतं. आणि हां, बटाट्यामध्ये पण मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. सेम हेच जे मी स्प्रिंकल करणार आहे, की ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि थोडंसं मीठ. तर असं. आणि मी इकडं वरून पण टाकते आहे, कारण छान लागतं, टेस्टी लागतं. तर हे मिक्स्ड हर्ब्सचं, स्पायसेसचं जे आपल्याला मिळतं ना, हे डीमार्टमध्ये किंवा लोकल शॉपमध्ये पण आपल्याला भेटून जाईल. मिक्स्ड हर्ब खूप चांगलं टेस्टी लागतं, बघू शकता तुम्ही. आणि मी हे ब्रेड यूज केलेलं आहे, ब्राऊन ब्रेड. आता याच्यावरती व्हीट फ्लॉवर तर 50% लिहिलेलं आहे. आणि कोण आता म्हणजे मी रील्समध्ये वगैरे पाहिले की ब्राऊन ब्रेडमध्ये ना कलर मिक्स करतात, आणि ते पण काय करायचं ना, आता ठीक आहे. हे मी चीज हे करून घेते, किसून घेते त्याच्यावरून. माझं सगळं लावून झालेलं आहे. आणि माझ्याकडे जसं की तुम्ही पाहिलं की लाईटवरचा आहे सँडविच मेकर, जे की मीच माझ्या नवऱ्याला लग्ना अगोदर गिफ्ट केलेलं होतं, कारण तो ॲज अ बॅचलर राहत होता तेव्हा. म्हणून इझी पडतं बॅचलर्स लोकांना, म्हणजे गॅसवर तवा ठेवा वगैरे ते खूप मेसी होऊन जातं. त्यासाठी मी त्याला सँडविच मेकर गिफ्ट केलेला आहे. सो ते हे आहे, त्याच्यामध्येच मी सँडविच बनवते. तर मस्त स्प्रिंकल करून घेतल्यानंतर सगळ्यात सॅटिस्फाईंग गोष्ट वाटते मला ही, जेव्हा आपण चीजवरून असं टाकतो मस्त किसून, खूप टेम्पटिंग वाटतं आणि खूप छान सॅटिस्फाईंग वाटतं. तर त्याच्यावर परत आपण ग्रीन चटणी लावून हे ब्रेड वर असं ठेवून घ्यायचं आहे. आणि हे स्टफिंग थोडं अजून आहे, जे की मी करून घेणार आहे सगळे एकदमच, आणि दोघं मिळून खायला बसणार आहेत. संडेला आम्ही असंच करतो, दोघं मिळून ब्रेकफास्ट, म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट म्हणजे ब्रंच झालेला असतो आमचा 1-2 वाजता. आणि बटर मी थोडंसं मेल्ट करून घेतलेलं वाटीमध्ये, कारण ते फ्रीजमधून काढल्यानंतर खूप कडक झालेलं, तर ते लागतच नव्हतं, त्यासाठी मी काढून घेतलं. आणि जसं की मी बोलले, सँडविच मेकर माझ्याकडे हे आहे, तर त्याला पण बटर लावून घेते, किंवा तूप पण आपण लावू शकतो. तूप असेल तर बेस्टच आहे, मी तसं तूपच प्रेफर करत असते. पण आज ना आमच्या नवरोबाला बटर लावून सँडविच करायचं होतं आणि खायचं होतं, तर त्यासाठी बटर लावून घेतलं, बटर स्प्रेड करून घेतलं. आणि आता हे मस्तपैकी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. आणि इकडं ते जेव्हा होत राहणार, म्हणजे हे बंद करायचं आणि लाईट्स ऑन होतं, ते कंप्लीट झालं आपलं शिजून, तर ते ग्रीन लाईट ऑन होते, तेव्हा ते बंद करायचं आणि परत आपण दुसरी सँडविच त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि असं करून मस्तपैकी आमचा सँडविच आता तयार होणार आहे. तर खूप टेम्पटिंग झालं होतं बघून, की कधी एकदा खाऊ असं झालं होतं. तर हे बघू शकता तुम्ही, प्रेस्टिजचं आहे आणि मी हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. तर खूप छान आहे,
याला आता 2-3 वर्ष नाही 3 ते 3.5 वर्ष होऊन गेले असतील मे बी. तर खूप छान आहे हे, गॅसपेक्षा ना ह्याच्यावरती खूप बरं पडतं. तर बघू शकता की किती मस्त क्रिस्पी दिसत आहेत. आणि आता हे कट करून घेतो आम्ही मधून, कारण ते कट होत नाही. जे सिंगलवाले असतात ना त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कट होऊन जातं, जे आपण गॅसवरती आपल्याला ते इझिली भेटतं. बघू शकता की किती सिम्पल आहे, किती लवकर होणारं रेसिपी आहे सँडविचचं. तर हे आम्ही ब्रंचला म्हणून संडेला खाणार आहे सॉससोबत. तर आपलं सँडविच इथे रेडी आहे. तुम्हीसुद्धा लवकर कधी आपल्याला 4-5 वाजता म्हणजे संध्याकाळी वगैरे छोटीशी भूक लागती, किंवा सकाळी पण ब्रेकफास्टला तुम्ही बनवू शकता. तर इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर त्यानंतर खाऊन फ्रेशन अप होऊन आम्ही निघालो आहे डीमार्टला, जे की प्रत्येक जे मॅरिड कपल्स आहेत एव्हरी मंथ हे मॅन्डेटरी आहे की डीमार्टला जावंच लागतं. तर तसं आम्ही निघालो आहे डीमार्टला. घरचं काही सामान भरायचं होतं आणि डीमार्टला आम्ही 2 मंथ्समधून एकदा जातो, कारण एकदमच आणून ठेवलं ना तर खूप दिवस सामान जातं. तर 2 महिन्यानंतर आम्ही निघालो आहोत आणि आम्ही 5:30 वाजलेले निघालो होतो संध्याकाळचे. तरीसुद्धा एवढं ऊन होतं की असं वाटत होतं अजून दुपारच झाले, म्हणजे 1-2 वाजलेत का, एवढं कडक ऊन होतं. तर आणि हे जे आम्ही चाललो आहे ना, तर इथलं हे जे झाडे आहेत असे दोन्हीकडं, हे प्लेस मला खूप आवडतं. डीमार्टला जाताना खूप छान वाटतं, म्हणजे झाडाच्या मधून असं जाताना मस्त हिरवळ असेल ना तर मन फ्रेश होतं. तर बघू शकता की किती ऊन होतं 5:30 वाजतासुद्धा. आणि गेल्या गेल्या आम्ही आईस्क्रीम खायचं ठरवलं, कारण जेव्हा पण आम्ही कधी जातो डीमार्टला आणि शॉपिंग करून झाल्यानंतर आम्हाला आईस्क्रीम खायला भेटतच नाही, कारण आईस्क्रीम डीमार्टची लवकर संपते. त्यासाठी आम्ही ठरवलं की आता गेल्या गेल्या आम्ही आईस्क्रीम खाणार आणि त्यानंतर शॉपिंगला आतमध्ये निघणार. तर आमची शॉपिंग चालू झालेली आहे. जे मंथली आपलं ग्रॉसरी लागतं, काय ती तेल मीठ हे ते घेतलेलं आहे. आणि काही मसाले घेतले, कारण ते तर लागतंच यार, मसाल्यांशिवाय काय आयुष्यच नाही आहे ना. तर त्यासाठी मसाले घेतले. तर असं करून ना आम्ही आमचं सगळं सामान घेतलं. आणि जे पॅकेट्समध्ये असतं ना पॅक केलेलं, ते आम्ही घ्यायचं प्रेफर करत नाही. आम्ही असं इथून भरून घेतो, म्हणजे जेवढं क्वांटिटी पाहिजे ते 1/2 किलो 1 किलो. तर हे बरं पडतं पॅकेटपेक्षा, असं आम्हाला तरी वाटतं. म्हणजे एकदम गडबडीत असतात किंवा ज्यांना वेळ नाही आहे ते पॅकेटमधलं घेऊ शकतात. पण आम्ही आरामात शॉपिंग करायला जातो, व्यवस्थित बघून. लिस्ट केलेली असते की किती हवं आहे, किती आणायचं आहे, घरात किती आहे. आणि सगळ्यात कन्फ्युजिंग आमच्यासाठी असतं. आणि हां, हे कोकम सरबत घेतलेलं आहे यावेळेस मी, बघूया ट्राय करून कसं आहे. तर आमच्यासाठी ना कन्फ्युजिंग गोष्ट असते की साबण कोणतं घ्यायचं, त्यामध्ये आम्हाला खूप कन्फ्युजिंग होतं. आणि इकडे आज आहे माझा हे OOTD लुक, सिम्पल असा कॉटनचा शॉर्ट कुर्ता विथ पॅन्ट. आणि आमची शॉपिंग झालेली आहे. आणि लाईन बघून तर बापरे, असं झालं की सगळं इथंच सोडून निघून जावं. पण मंथच्या स्टार्टिंगला सगळ्यांची सॅलरी एकदमच होते आणि सगळेजण असं डीमार्टला एकदमच निघतात, त्यासाठी ही गर्दी होते. चलो असू द्या, एवढं थांबून आपण शॉपिंग केलं आहे, घेतलं आहे, आपल्याला आता लागतंयच, तर काय थांबावं लागणार आणि बिल करावं लागणार आणि जावं लागणार घरी घेऊन, नो ऑप्शन. आणि हां, आपल्याला कितीसुद्धा घरी डबे असले ना तरी पण आपला जीव काय म्हणजे फिरून फिरून डबे अजून लागतातच असं होतं. तर मी बघत होते, जस्ट घेतलं काही नाही, खूप सारं सामान होतं आमचं. आणि बघू शकता की गर्दी किती आहे. तर आम्ही ऑलमोस्ट 20 मिनिट्स तरी थांबलेलो बिलिंगसाठी, बिलिंग काउंटरवरती. खूप गर्दी होते यार, खूप म्हणजे खूप गर्दी होते. आणि मी ना हां, आता झालं शॉपिंग आणि आम्ही आलो आता बाहेर. आणि जसं की मी बोलले की आईस्क्रीम संपलेलं असतं आम्ही येईपर्यंत, तर तसंच झालं होतं. आम्ही येईपर्यंत आईस्क्रीम संपलं होतं.
तर आम्ही पॉपकॉर्न खाल्लो आणि घराकडे निघालो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.